हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं कॉन्ग्रंट ऑफ आर्क्स. त्याचप्रमाणे इथे आपण नवीन थेरम पाहणार आहोत. कॉन्ग्रंट ऑफ आर्क्स असतील तर त्याच्या ज्या कॉर्ड्स असतील, करस्पॉन्डिंग कॉर्ड्सच्या असतील, त्यासुद्धा कॉन्ग्रंट असतात. मी तुम्हाला थोडक्यामध्ये मराठीमध्ये थेरम समजावून सांगितलेला आहे. आता कॉन्ग्रंट आर्क्स म्हणजे काय, तर समजा हा आर्क्स आहे ABC, किंवा आपण म्हणूया हा जो ट्रायंगल आहे ABC आणि DBE, हे जर कॉन्ग्रंट असतील तर AC कॉन्ग्रंट DE असणार आहे. किंवा त्यांनी काय सांगितलेलं आहे, एकदा आपण पूर्णपणे थेरम वाचून घेऊया. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. मी तुम्हाला आता समजावून सांगितलेलं आहे. कॉन्ग्रंट आर्क्सचं म्हणजे APC आणि DQE जर कॉन्ग्रंट असतील तर AC कॉन्ग्रंट DE असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय सांगितलेलं आहे, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट सर्कल्स आर कॉन्ग्रंट. जर दोन सर्कल्स असतील, म्हणजे आपण समजूया हा एक सर्कल आहे ज्याचा पॉईंट आहे, सेंटर पॉईंट आहे B, आणि हा दुसरा सर्कल आहे त्याचा सेंटर पॉईंट आहे O. हे जर का सेम असतील, कॉन्ग्रंट असतील, तर त्यांची जी कॉर्ड असेल, म्हणजे आपण समजूया AC आणि याच्यामधली PQ ही सुद्धा कशी येणार आहे, जर त्यांनी सांगितलेलं असेल APC कॉन्ग्रंट PMQ, तर आपण म्हणणार आहोत AC कॉन्ग्रंट PQ. तर आपण बघूया हा कसा क्वेश्चन आहे. आपल्याला दिला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. बघूया कसं सोडवायचा आहे तो. गिवन इन अ सर्कल विथ सेंटर B आर्क APC कॉन्ग्रंट आर्क DQE. मी तुम्हाला आता सांगितलं APC कॉन्ग्रंट DQE. To prove chord AC congruent DE, fill in the blanks and complete the proof. In triangle ABC and triangle DBE, side AB congruent side DB. काय काय आहे, AB आणि DB काय आहेत, रेडी ऑफ द सर्कल. लिहायला जागा कमी आहे, पण तरीसुद्धा मी पूर्ण इथे लिहा रेडी ऑफ द सर्कल. त्याच्यानंतर आहे साईड डॅश. मग आपण ही घेऊया CB आणि DE. मग मी इथे लिहिलं CB आणि DE. काय येईल पुन्हा परत, रेडी ऑफ द सर्कल. कारण कुठलाही जरी आपण तशी लाईन घेतलेली आहे सर्कलची, तर ती काय येणार आहे, जर का ती आपल्या सर्कलच्या याच्यावरती जर असेल तर ती ऑफकोर्सली रेडियस येणार आहे. म्हणून आपण लिहिणार रेडी ऑफ द सर्कल. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल DBE. का, तर दोन्ही साईड सारख्या आहेत त्याच्यामुळे काय येणार आहे, मेजर्स ऑफ कॉन्ग्रंट आर्क्स. त्याच्यामुळे तयार झालेला जो काही मेजर आहे तसा तो सुद्धा सेम येणार आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल DBE. कशावरनं आपण सांगितलेला आहे, कोणकोणत्या आहेत, SAS. कारण दोन साईड्स आहेत आणि मधला एक अँगल आहे, म्हणजे ही साईड आहे, ही साईड आहे आणि त्याच्यामधला अँगल आहे, ही साईड आहे, ही साईड, त्याच्यामधला अँगल आहे. म्हणजे काय येणार आहे, बाय SAS टेस्ट. बाय SAS टेस्ट व्यवस्थित लिहिली तरच पूर्ण मार्क मिळणार आहेत. देअरफॉर कॉर्ड AC कॉन्ग्रंट कॉर्ड DE. काय येणार आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ कॉन्ग्रंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग sides of congruent triangles. अगोदर सांगितलं आपण कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल, मग त्याच्यावरून सांगितलं आपण त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्यासुद्धा कॉन्ग्रंट आहेत. त्याच्यावरून आपल्याला कळलेलं आहे AC आणि DE कशा आहेत, कॉन्ग्रंट आहेत आणि त्या काय आहेत, कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आहेत.